सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या सूर्यदत्त इनोव्हेशन अँड आंतरप्रेन्युअरशिप सेंटर ऑफ एक्सलन्सतर्फे आत्मनिर्भर भारतासाठी स्टार्टअप्स आणि यशस्वी स्टार्टअपसाठी सकारात्मक व धोरणी मानसिकता या विषयावर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 25 ते 29 सप्टेंबर या कालावधीत सकाळी 6 ते 7 या वेळेत मनाचे व्यवस्थापन व सकारात्मक दृष्टिकोन यावर ऑनलाईन विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीनं स्टार्टअप्सच्या यशस्वीतेसाठी त्यांना कायमस्वरूपी मार्गदर्शन करण्यासाठी सूर्यदत्त सेंटर फॉर इन्क्युबेटिंग स्टार्टअप्स फॉर आत्मनिर्भर भारतची स्थापना करण्यात आली आहे. याविषयी सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचलित सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संजय चोरडिया आणि इंटरनॅशनल सक्सेस कोच व माइंड पॉवर एक्सपर्ट सुनील पारख यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. मेन म्हणजे आता आपण बघतो की जे काही स्टार्टअप्स नवीन सुरू करण्याची जी काही प्रथा सुरू झालेली आहे ती अतिशय चांगली आहे. खास करून कोविडनंतर याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. तसेच आत्मनिर्भर भारत हा जो इनिशिएटिव्ह सरकारने जे काही अनाऊन्स केलेला आहे त्याच्यानंतर देखील बरेचसे छोटे मोठे स्टार्टअप सुरू झालेले आहेत. काही लोक एक्झिस्टिंगच गोष्टी ॲज अ चेन म्हणून सुरू करतात. कोणी चहाचं दुकान, कोणी बेळचं दुकान, त्याला ते स्टार्टअप म्हणतात. की माझ्या दृष्टीने ते आधी पण होते. जे पण काही एखादी इंडस्ट्री नवीन सुरू होते स्वातंत्र्यपूर्वीच्या काळापासून किंवा आत्ता स्वातंत्र्यानंतर ते स्टार्टअपच आहेत. आणि ह्याला असे कित्येक दिग्गज इंडस्ट्रियलिस्ट आपल्या भारतातले जे आज 5,000, 10,000, 20,000, 50,000 कोटी टर्नओव्हर असलेले प्रायव्हेट सेक्टरमधले फार मोठे रिनाऊंड इंडस्ट्रियलिस्ट आपल्या पुण्यामध्ये देखील आहेत आणि अख्ख्या भारतभरामध्ये आहेत. तर हे देखील त्यांनी जे सुरू केलेलं आहे तेव्हा अतिशय छोट्या प्रमाणात सुरू केले होते. ते देखील स्टार्टअप होते. फक्त त्यांनी अतिशय प्रामाणिकतेने स्वतःच्या पैशांनी किंवा काहीतरी कर्तृत्व करून दाखवलं, काहीतरी प्रूव्ह केलं त्यांचे मेरिट्स आणि नंतर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीज झाल्या, पब्लिक लिमिटेड कंपनीज झाल्या, शेअर होल्डर्सच्या माध्यमातून एथिकली, ऑनेस्टली, अतिशय हार्डवर्क करून नवीन आपली कल्पकता आणि बुद्धिमत्ता आणि चांगली नीतीच्या आधारावर त्या कंपन्या अतिशय म्हणजे 50 लाख 1 कोटीच्या टर्नओव्हरपासून आज 10,000, 20,000, 50,000 कोटी टर्नओव्हरच्या झाल्यात. काही जागतिक लेवलला टॉप 10मध्ये पण झालेल्या आहेत आणि त्यात भारताच्या आज 4 ते 5 कंपन्या आहेत. तर अशा पद्धतीने जे काही उद्योगधंदे सुरू झाले त्यांच्या एका कंपनीपासून 100 कंपन्या सुरू झाल्या, कोणाच्या 50 झाल्या, कोणाच्या 200 झाल्या. तर हे सगळे स्टार्टअपच आहेत आणि स्टार्टअप हे पहिल्यापासूनच चालू होतं. आता जे काही इन्सिडेन्शियल रिसेशन नंतर जे काही स्टार्टअप झाले खास करून कोविडनंतर, तर त्यावेळेस जे काय सुरू झाले ते टेक स्टार्टअप झाले. म्हणजे आता सगळेजण घरी बसले तर काय केलं पाहिजे, तर आपण काहीतरी टेक्नॉलॉजी ओरिएंटेड, डिजिटल लर्निंग, त्यामध्ये बायजू आहेत आणि बऱ्याच आहेत. खास करून आज मला ह्या कॉन्फरन्सच्या माध्यमातून कुठल्या कंपनीचं नाव घ्यायचं नाही आहे, पण आपल्याला याची पूर्ण कल्पना आहे. आणि जसं कोविड संपलं आणि नॉर्मल सिच्युएशन झालं, बरेचसे स्टार्टअप्स त्यावेळेस त्या आधारावरती केवळ सुरू झाले होते. त्यांना एकतर सिच्युएशनचा फायदा मिळाला आणि ते स्टार्टअप फार मोठ्या प्रमाणावर ग्रो झाले आणि काही मल्टीनॅशनल कंपनी देखील झाल्या. आणि जसं कोविड उसरला आणि नॉर्मल परिस्थिती परत झाली त्यावेळेस ते स्टार्टअप आज डबघायला देखील आलेले आहेत. तर हे ह्या पद्धतीने काय जे काय स्टार्टअप होतात तर त्याच्यामध्ये प्लॅन बी, प्लॅन सी आपला गरजेचं आहे रेडी ठेवणं. की मी हजारो लोकांना नोकऱ्या देतो आहे, मी ऑफिसेस सेटअप केलेत, मी इन्व्हेस्टमेंट केली, मी लोकांकडनं लोन घेतलं, मी पब्लिक इश्यूमधून पैसे गोळा केलेले आहेत आणि सडनली उद्या टेक्नॉलॉजी चेंज झाली, मार्केट चेंज झालं आणि म्हणून जर तुम्हाला त्या लोकांना कमी करावं लागलं, हजारो लोकांच्या नोकऱ्या त्याच्यामध्ये निघून जातात, हजारो लोकांचे पैसे त्याच्यामध्ये डुबले जातात. कारण की हे जे काय ज्यांची कॅपॅसिटी नसते ते हात वर करून टाकतात आणि हजारो लोकांची माइंडसेट तेवढी स्ट्रॉंग नसते. त्याच्यामुळे ते त्यांची एकदम नीतिमत्ता बदलून जाते. त्यांना पुढे काय करायचं त्यांना सोल्युशन दिसत नाही आणि मग ते एक्स्ट्रीम स्टेपला जातात. तर हे नाही व्हावं आणि तुम्ही खरोखर तुमच्या फायनान्शियल कॅपॅसिटीवरती, तुमच्या इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीवरती, तुमच्या नॉलेजच्या आधारावरती आणि केवळ एक मित्र करतो म्हणून आपण करणं असं न करता स्वतःला आपण जर अंतर्मनाला विचारलं की मला हा स्टार्टअप सुरू करायचा आहे, मी खरोखर याला सक्षम आहे का, डू आय डिझर्व दिस, याच्याकरता मला जी काय इन्व्हेस्टमेंट लागणार आहे ते मी छोट्या प्रमाणावर सुरू करू शकतो का, मी त्याच्यामध्ये आपले मेरिट्स प्रूव्ह करू शकतो का, आणि ते मेरिट्स प्रूव्ह करून ऑनेस्ट रिझल्ट्स जर मी इन्व्हेस्टर्सना दाखवले, स्टार्टअप फेसमध्ये पार्ट घेऊन त्यांना दाखवले, तर लाईक माइंडेड लोक खरोखर स्टार्टअपला, नवीन लोकांना सपोर्ट करू इच्छितात. एक नवीन उद्योजक तयार व्हावा, नवीन व्यावसायिक तयार व्हावा, अशी लोक स्वतःहून तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करायला येतात. पण बऱ्याचदा जे काय फेल्युअर 80% जास्त स्टार्टअप फेल होतात त्यांचं जर ॲनालिसिस केलं तर असं आढळते की त्यांनी जे काही प्रोजेक्शन दिलेले होते ते सक्षम, ते ॲक्युरेट नव्हते, ते एथिकल नव्हते,
ते फुगवलेले होते. म्हणजे असं की एका व्यक्तीने एकाच प्रॉपर्टीवरचं 10 ठिकाणीवरून लोन घ्यायचं आणि ह्याने नाही दिलं की दुसरीकडे जायचं, याचं फेडायचं आणि दुसरीकडे जायचं आणि मग नेमकं काय करायचं हेच कळत नाही आणि मग डिप्रेशनमध्ये जायचं. याच्यामुळे बऱ्याचशा लोकांचं फार मोठ्या प्रमाणात आर्थिक, शारीरिक, मानसिक त्यांचं तर संतुलन खराब होतंच, पण त्याचबरोबर त्यांच्या परिवारामध्ये ते ज्या संस्थेमध्ये त्यांनी नवीन व्हेंचर सुरू केलं त्याच्यामध्ये जे काही इन्व्हॉल्व झालेले लोक असतात त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या कुटुंबियावर देखील फार मोठ्या प्रमाणावर वाईट दुष्परिणाम होतात. हे नाही व्हावे त्याच्याकरता सूर्यदत्ता सेंटर फॉर इन्क्युबेटिंग स्टार्टअप आपण जे सुरू केलेलं आहे त्यामध्ये नियमितपणे शाळेच्या विद्यार्थ्यांपासून त्यांच्या पालकांपासून ते रेग्युलर UG आणि PG कोर्सेस करणाऱ्या विद्यार्थ्यांकरता आणि ॲल्युमिनाय करता ऑनलाईन आणि ऑफलाईन मोडमध्ये आम्ही हे स्टार्टअपचे लेसन सुरू करणार आहोत. त्यामध्ये सरांचं जे काही माइंड ट्रान्सफॉर्मेशन, सुनील पारख सरांचा जो काही मोठा अभ्यास आहे की जे काही डीप रूटेड लोकांची निगेटिव्हिटी किंवा आतमध्ये जी काही एक धारणा झालेली असते की होऊ शकत नाही, कारण की ते ज्या वातावरणात वाढले, त्यांना जे काही शिक्षण मिळालं, ज्या मित्रांमध्ये आणि यांच्यामध्ये बसले त्यानुसार ती सोच झालेली असते. तर जेवढं यंग एजमध्ये आपण जर हे सुरू करू तेवढी त्यांची माइंडसेट पॉझिटिव्ह होऊ शकते, एथिकल होऊ शकते आणि त्यांची क्षमता वाढू शकते, स्वतःवरती कॉन्फिडन्स वाढू शकतो. आणि मग त्याच्या जोडीला जर हार्डवर्क आणि हे जर केलं आणि ऑनेस्टली काम करत राहिलं तर रिझल्ट 100% पॉझिटिव्ह होणार आहे. फेल्युअरचा रेट जो आता 80% तो 60%, 40%, 20% कसा होईल आणि ज्याची कॅपॅसिटीज नाही त्यांनी या क्षेत्रात न उतरता आपल्या इंडस्ट्रीमध्ये जिथे तो काम करत होता त्याला ॲश्युअर्ड इन्कम आहे अशा ठिकाणी त्यांनी जावं आणि ते कंटिन्यू करावं आणि हळूहळू स्वतःच्या कॅपॅसिटीप्रमाणे घरात बसून किंवा कमीत कमी इन्व्हेस्टमेंट करून आपला स्टार्टअप सुरू करावा असं आमचं आव्हान राहणार आहे. आणि त्याच्या आधी त्याची मानसिकता, त्याचा कॉन्फिडन्स कसा असला पाहिजे त्याविषयी 2 शब्द बोलण्याकरता मी माझे कलिग, आमच्या या व्हेंचरचे ॲडवायझर, डायरेक्टर त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आणि मुलांना, खास करून स्टार्टअप सुरू करणारे पेरेंट्सना किंवा मुलांना त्यांनी एक मार्गदर्शन करावं. एथिकली, मॉरली ये तो करना बहुत ज़रूरी है, लेकिन मेरा मानना है कि साथ साथ में एक अच्छा माइंडसेट होना, एक सही सोच रखना, मुश्किल आए तो कैसे उसको फेस करना, तकलीफ आए तो कैसे डील करना, ये सीखना भी बहुत ज़रूरी है. क्योंकि कुछ लोग होते हैं जो जेन्युइनली अच्छा काम करना चाहते हैं, प्रोजेक्शंस भी अच्छे दिए, सब कुछ अच्छा है, लेकिन एक साथ में जब प्रेशर आ जाता है तो इस माइंड को कैसे डील करना वो उनको समझ में नहीं आता. माइंड पूरी तरह से लॉक हो जाता है और जब माइंड लॉक हो जाता है तो ना कोई क्रिएटिविटी होती है, ना कोई सॉल्यूशंस आते हैं, ना कुछ होता है और वहीं पे रुक जाता है. तो बहुत सारे ऐसे एग्जांपल्स आते हैं जहाँ पे लोग मेरे पास आते हैं और कहते हैं कि सर कुछ समझ में नहीं आ रहा है, क्या करूँ. तो उस समय उनके पास अगर उस तरह की ट्रेनिंग है जिससे कि वो अपने माइंड को संभाल सके तो वो उस परिस्थिति में से बाहर आ सकते हैं. नहीं तो जैसे सर ने कहा वो गलत दिशा में चले जाते हैं, डिप्रेशन में चले जाते हैं, कोई गलत स्टेप ले लेते हैं और उससे तो पूरा ही ख़त्म हो जाता है. तो माइंड ट्रेनिंग सिस्टमैटिकली अगर दिया जाए तो मेरा मानना है कि सक्सेस रेट काफ़ी इम्प्रूव हो सकता है. क्योंकि अगर इंसान का विश्वास बना रहे तो कोई ना कोई सोल्यूशन तो वो निकाल ही लेता है. चाहे कितने में बड़ा बदलाव आ जाए, वो अपना सोल्यूशन, अगर नीति है अंदर से, एक अच्छा एथिक्स है, एक अच्छी सोच है, तो वो कहीं ना कहीं से तो रिजल्ट निकल ही लेता है. पत्रकार परिषदेत सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलाखा, मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षित कुशल उपस्थित होते.